अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील निर्मळ-पिंपरी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटचा अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकानं पर्दाफाश केला. शेताच्या मध्यभागी उभारलेल्या 2 खोलींमध्ये लपून चालणाऱ्या या अनैतिक धंद्यानं पोलिसांना धक्का बसला. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या छाप्यात नेवासा येथील डॉक्टर राहुल भणगे हा पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन विविध भागात फिरत महिलांची लिंग तपासणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या कामात त्याला अभिजित भुसाळ हा एजंट सक्रियपणे साथ देत असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी कौशल्यपूर्ण सापळा रचत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला बनावट गर्भवती म्हणून पाचारण केलं. यानंतर डॉक्टर आणि एजंट हे दोघेही प्रत्यक्ष लिंगनिदान करत असतानाच रंगेहात पकडले गेले. धाडीत तब्बल 8 गर्भवती महिला आढळून आल्या. पोलिसांनी सर्व महिलांना सुरक्षित ताब्यात घेतलं असून त्यांच्या पतींनाही सहाय्यक आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन तसेच 2 चारचाकी वाहनं जप्त केली असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी PCPNDT कायदा, महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा आणि BNS अंतर्गत गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते मुलगा हवा या विकृत आणि अमानुष मानसिकतेमुळे अजूनही गर्भातील मुलींवर अन्याय आणि अत्याचार सुरू आहेत. कायद्याचे कठोर बंधन असतानाही असे रॅकेट थांबत नाहीत, ही समाजासाठी लज्जास्पद बाब आहे. लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू असून या रॅकेटच्या मागील मोठ्या नेटवर्कचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.